नमस्कार, मी शाहीद खिरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथापालथ होत आहे। अनेक नवनवीन गोष्टी रोजच्या रोज आपल्या कानावरती पडतात आणि त्याचे पडसाद जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, स्थानिक पातळीवरती सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतात। कार्यकर्त्यांमध्ये घुसमट होताना दिसते, कार्यकर्त्यांमधल्या विचारांमध्ये परिवर्तन होताना दिसतं आणि म्हणून आपण रत्नागिरी जिल्हा असेल किंवा चिपळूण तालुका असेल या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीच्या घटना किंवा अशा पद्धतीचे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतात। आत्ताच आपण बातमी ऐकलेली आहे की रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष भाजपचे निशिकांतजी भोजने यांनी राजीनामा दिलेला आहे आणि ही घटना, ही गोष्ट इथल्या राजकारणाच्या एकंदरीत सगळ्या वातावरणामध्ये आपण ऐकतोय की निशिकांत भोजने यांनी नेमका राजीनामा का दिला अशी चर्चा इथल्या राजकीय वर्तुळामध्ये आहे आणि म्हणून आपण आज निशिकांत भोजने यांच्याकडं संवाद साधणार आहोत आणि नेमकं याचं कारण काय आहे आणि त्यांची पुढची वाटचाल काय असेल या संदर्भात आपण जाणून घेऊया। ज्यांनी चिपळूणच्या नगर परिषदेमध्ये माजी उपनगराध्यक्ष म्हणून कारकीर्द होती आणि भाजपला या ठिकाणी उभारणी देण्यासाठी किंवा त्यांची बांधणी करण्यासाठी निशिकांत भोजने यांचं फार मोठे योगदान आहे आणि म्हणून यांच्या राजीनाम्याची चर्चा अत्यंत जोरदार आहे। भोजने साहेब, तुमचं स्वागत आहे। नमस्कार। सर्वप्रथम राजीनामा तुम्ही दिलेला आहे, ही गोष्ट खरी आहे? हो, दिलेली आहे। तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्याचं उपाध्यक्षपद मिळालं होतं आणि तुम्ही त्याचा आता राजीनामा दिलेला आहे, काय कारण? नाही, आपण एक मोठ्या पदावर जर राहिलो तर आपण जनमानसात जे कोण आमचे हितचिंतक आहेत, मतदार आहेत, त्यांची कामं करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्यांची ती अपेक्षा असते आणि ती जर कामं झाली नाहीत तर लोकांमध्ये नाराजी पसरती, तशी नाराजी होती आणि ती आमच्या लोकांकडनं, कुटुंब प्रमुखांकडून झाली नाहीत, म्हणून मी राजीनामा दिला। एवढंच कारण आहे? हो, कामं झाली नाहीत म्हणून तुम्ही राजीनामा दिलात। म्हणजे तुमच्या स्वतःच्या नेतृत्वावरती किंवा इथल्या तुमच्या एकंदरीत बॉडीवरती तुमची नाराजी आहे का? भारतीय जनता पक्ष हा पक्ष खूप मोठा आहे आणि चांगला आहे, हां, त्यात काही वाद नाही, परंतु ज्यांचं जे काही वाटप आहे, कुटुंब म्हणून जे काही वाटप आहे, त्या कुटुंबातलं रत्नागिरी जिल्ह्यातले जे काही भागातले वाटप केलेले प्रमुख नेते असतील त्यांच्याकडून मला काय त्या प्रकारचं सहकार्य मिळालं नाही, म्हणून मी नाराज आहे। म्हणजे सहकार्य मिळालं नाही म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे त्याच्या पद्धतीची कधी चर्चा केलीत का किंवा तुमच्या काय अपेक्षा बोलून दाखवल्या होतात का? 8 वर्ष एकत्र नांदलो, हां, आता आणखीन काय बोलून दाखवायचं असतं? ज्या वेळेला संघटनेत या अगोदरी उपाध्यक्ष म्हणून होतो, या अगोदरी मी पक्षात प्रवेश केल्यापासून प्रत्येकाशी संपर्कात आहे आणि त्याच्याही अगोदर मी नगरसेवक होतो। बरोबर, त्यामुळे मला संपर्क हा काय नवीन नव्हे प्रत्येकाशी, फक्त पक्ष म्हणून त्यांच्याकडे एक विचार वेगळा म्हणून आपण त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली होती, परंतु असलेली गटबाजी म्हणा किंवा अन्य काय ह्या राजकीय उलापती ज्या काय उलथापालथ ज्या काय होत आहेत त्याचे परिणाम म्हणा, याच्यातून आमच्यासारखा साधारण कार्यकर्ता कुठेतरी हरवला आहे आणि त्याचं महत्त्व कमी झालं आहे आणि त्याची गरज नाही आहे असं जेव्हा वाटायला लागलं, मग त्यावेळेला असं वाटलं की आपण थांबणं गरजेचं आहे, की आपली गरज आहे अशी वाटत नाही, आपण थांबलं तर बरं पडेल। म्हणजे आमच्या लोकांचं किमान या प्रवाहात यांची कामं होत नाहीत, राजीनामा दिला तर कोणतरी आमचं काम करेल, मग त्यानिमित्तानं का होईना आमच्या ज्या लोकांची हितचिंतकांची कामं असतील ती तरी होतील, ह्या उद्देशाने आपण राजीनामा दिलेला आहे। म्हणून तरी मी पदावर आहे म्हणून माझं काम त्या पक्षात आहे म्हणून माझं काम होत नसेल असं मला जरा जाणवायला लागलं, म्हणून राजीनामा दिला। पण तुमची नाराजी राज्य पातळीवरच्या नेतृत्वावरती आहे की जिल्हा पातळीवरच्या नेतृत्वावरती आहे की स्थानिक राजकारणामधली काय तुम्हाला नाराजी वाटते? नाही, राज्य पातळीपर्यंत आधी आम्ही कधी पोचलोच नाही आणि राज्य पातळीचे नेते या ठिकाणी वावरणारे भरपूर आहेत, ते आम्हाला ओळखतही नाहीत काय, त्याच्यामुळे आम्ही आहोत एक रत्नागिरी जिल्ह्यापुरतेच मर्यादित आहोत। जिल्ह्यापुरते म्हणजे आम्ही जाऊन येऊन असतो रत्नागिरीत म्हणून, म्हणजे जिल्ह्यात सगळे ओळखतात असं मला काय म्हणायचं नाही, पण रत्नागिरी जिल्ह्यापुरतेच मर्यादित आहोत। पण तिथलेच असलेले जे कोण लोक संघटनात्मक कामकाज करतात त्यात एखाद्या वेळेस मी जुळत नसावा, त्यांच्यासोबत आहे असावं, म्हणजे चांगला वाटत नसावा, मी दिसायला चांगला नसावा किंवा अन्य काही असेल, पण ते दिसायला लागलं एकदा आपल्याला समजतं की त्यांच्या कंपूत जाऊन उभं राहिलं की आपल्याला जर बाजूला टाकतायत तर एखाद्या वेळेस माझी गरज नाही किंवा मी त्यांच्यात शोभत नाही, म्हणून आपणच बाजूला झालेलं बरं असं मनाला वाटलं, म्हणून मी बाजूला झालो। नाही, विशेष म्हणजे गेले अनेक वर्षे तुम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आहात आणि भाजपचे या ठिकाणी तुम्ही बांधणी करण्यासाठी योगदान दिलं हे कोणाला नाकारता येत नाही। तुम्ही उपनगराध्यक्ष राहिलात, नगरसेवक म्हणून तुमची कारकीर्द यशस्वी आहे आणि अशामध्ये ते जे कोण तुम्ही म्हणताय जी संघटना उभी करतात त्यांना निशिकांत भोजने या माणसाची ताकद माहिती नाही का? मी असं नाही म्हणणार,
मी ताकदीचा मी फार मोठा आहे किंवा असं काही माझं मी मोठं म्हणणार नाही, पण प्रमुख जर शहरापुरतं मर्यादित तुम्ही जर नाराजी माझी म्हणालात तर आधी मुळात 16ला आम्ही जेव्हा नगरपालिकेमध्ये निवडून आलो त्याच वेळेला माझा मोठा अजेंडा होता हा शहर विकास आराखडा. आणि शहर विकास आराखड्याच्या संदर्भात मला असं वाटलं की आमचं सरकार आहे आणि या सरकारकडून आमचं काम होईल आणि तो चुकीचा झालेला शहर विकास आराखडा रद्द होईल. परंतु त्या अपेक्षा फोल ठरल्या आणि ते फोल ठरल्या त्यातून कामं नाही झाली. माझ्यासोबत सगळेजणच अडचणीत शहरातले आले, शहराचा विकास खुंटला. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी त्याच्यावर नव्याने भर जी पडली ती पूररेषेची. माझ्या शहरामधला मुळात आधी 60-70 भाग अविकसितच होता आणि त्याच्यात पूररेषेमुळे 80 ते 90% भाग हा शहरातला अविकसित राहणार आहे ही चिंता मला खूप भेसाडत होती. परंतु आमच्या हातातच काय नाही. एक तर आमची मुदत संपली होती किंवा मुदत होती त्यावेळेसुद्धा नगराध्यक्ष म्हणून काय आम्हाला सहकार्य करत नव्हते, तेच मुळात आधी विरोधात होते. आणि ज्या जनतेला आम्ही हे देऊन प्रचार करताना जे आम्ही देऊन किंवा असेल किंवा आम्ही त्यांना अजेंडा आमचा म्हणून जो राबवायचा प्रयत्न केला होता तोच पूर्ण करता आला नाही ही माझी भरमसाठ मोठी अगदी नाराजी होती. एक थोडंफार काम झालं माझ्या भागातलं, या ठिकाणी लगतच्या याच्यातलं टीपी स्कीमचं काम मी करू शकलो. पण त्यातलं म्हणजे अगदी प्रमुख भाग म्हटलं तर स्वागत हॉटेलच्या समोरचं पार्किंग आहे आणि त्या टीपी स्कीममधल्या ज्या समस्या होत्या त्या वैभव विधाते म्हणून जे CEO होते त्यांना समजल्या आणि चांगल्या तऱ्हेने त्यांनी सोडवून मला दिल्या. पण म्हणजे खूप हे काम वगळता ज्या छोटी मोठं गरजेची असतात नागरिकांची ती कामं जाणून बुजून अडवली गेली. आणि माझं तर आरोप आहे नगराध्यक्षांनीच अडवली आणि त्यांच्यासोबत आणखीन कोण होते ह्यांची नावं घ्यायची काही गरज नाही. परंतु ज्या ह्याच्यामध्ये त्यांना मदत जी झाली ते फार मोठं अगदी विश्वासघाताचं ठरलं. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीररित्या भारतीय जनता पक्षामध्ये राहूनसुद्धा मी पाठिंबा दिला होता. त्या आमदारांसुद्धा पाठीत खंजीर खुपसावा हे दुर्दैवाची गोष्ट. आणि मग अशा माणसाच्या विरोधात म्हणून काय काम करायचं तर आमची लोक त्याचेच घरी पाणी भरतायत. मग त्याच्या विरोधात काय बोलायचं नाही. मग बाकीच्या ठिकाणी जर म्हणजे त्याच्या विरोधात जर काय बोलायचा प्रयत्न केला तर आमचेच शहराध्यक्ष म्हणून जे होते त्यावेळेला मी मूर्खपणाचा कळस म्हणून म्हणतात, त्यामुळे मी त्यांना आवडत नाही. मग विरोधी पक्षच आमच्याकडे आता कोण शिल्लक राहिला नाही. म्हणजे कुणा विरुद्ध आम्ही काम करायचं आहे शहरातनं याचं कुठलं धोरण पण नाही. त्यामुळे नागरिकांची कामं करत असताना आमची बाजू समजावून सांगायला काही उत्तरच उरलं नाही आहे. मग आपण उत्तर शोधण्यासाठी आपण बाजूला येऊन थांबावं आणि नागरिकांसोबत राहावं, त्यांच्या सुखदुःखात आपण आपला वेळ दवडावा असं एक कुठेतरी वाटलं म्हणून मी राजीनामा दिला. म्हणजे आता तुम्ही एक उघडपणे काय गोष्टी बोलल्यात की एकतर जे नगराध्यक्ष या त्यासाठी विकासाच्या अडथळा ठरल्या किंवा तुमचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांच्या विरोधात आपण लढलो आज त्यांच्याच मांडीला लावून बसण्याची वेळ आली. हे राजकीय विचारधारेमध्ये झालेलं परिवर्तन आणि त्याच्यातून होणारी तुमची घुसमट आहे. म्हणजे आता तुम्हाला तडजोड करणे तितकं म्हणजे पटत नाही आहे. नाही म्हणजे खूपच अडचणीचं आहे. म्हणजे हे उघड आमच्यासोबत काम करणारे असंख्य लोक जे काय उघड बोलतात, फक्त त्यांना वाईटपणा घ्यायचा नाही म्हणून जाहीर बोलत नाहीत, पण आमच्याजवळ उघड बोलतात आणि खरी गोष्ट आहे. मग असं ही सगळी परिस्थिती समजा वरच्या नेतृत्वाने ती स्वीकारली असेल, राजकीय अपरिहार्यता असेल त्याच्यामध्ये, पण स्थानिक पातळीवरती तुम्ही आधी कधी अशी चर्चा नाही केलीत का? स्थानिक लेवलला आपण या पद्धतीचं राजकारण खेळूया किंवा अशा पद्धतीची आपण विचारधारा घेऊन पुढे जाऊया, असे का तुमच्यात आपसात चर्चा वगैरे होते का? आता काय आहे की उघड जरी बोलायचं झालं नाही तरी आमच्यातले काही जे लोक प्रमुख म्हणून आम्ही म्हणून भाजप म्हणणारी जे काय त्यातली जी काय प्रमुख मंडळी आमच्यासोबत होती ते मुळात आधी विरोधी लोकांशी बांधलेले, ते त्यांचे आदर्श म्हणून जाहीर क्लिप करतात की आमचा आदर्श कोण अमुक लोक, म्हणजे जाहीर सांगतात. म्हणजे ती त्यांची लोक, आमचे विरोधक जे आता आम्ही ठरवतो त्यांची लोक, त्यांच्यासोबत त्यांच्या विरोधात बोललो म्हणून नगराध्यक्ष पत्र देऊन म्हणतात तुम्ही का विरोधी बोलला. म्हणजे नगराध्यक्षाला काही अधिकार असतात की नगरसेवकांनी कशा पद्धतीने वागावं, ते विरोधात. म्हणजे एका बाजूने तोंड बंद करण्याचं हे काम झालं. म्हणजे थोडक्यात काय झालं, अशी कुठंतरी जाणीव व्हायला लागली की पक्षात घेऊन वाड्यात बांधून मारण्याचा प्रकार तर नाही ना, असं अंतिम टप्प्यात मला वाटायला लागलं. म्हणून म्हटलं चला हा वाडाच सोडून बाजूला होऊया. अच्छा, अशी थोडीशी मानसिकता झाली. त्यामुळे त्यातलं असूही शकतं
पण एकंदरीत ह्या छोटा विचार सोडून जर वरचा विचार करायचा झाला तर 100% आम्हाला जे वाटतंय की नाही की हा भारतीय जनता पक्ष म्हणून कामकाजाची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये महाराष्ट्रभरामध्ये कोकण हा मुळातच दुर्लक्षित आणि तिथे काहीच होऊ शकत नाही अशा पद्धतीची मानसिकता वरच्या राजकारणामध्ये झालेली आहे. आणि जे काही मिळतं आहे ते कोकण वगळून जे एकूण 6 भागातल्या 5 भागांना मिळतं आहे, 6 भाग हे घेण्याच्याच लायकीचे नाहीत अशा पद्धतीची वरची धारणा झाली. असं मला वरना समजायला जेव्हा लागलं त्यावेळेला म्हटलं चला ठीक आहे, यांच्याच जर काय मिळणार नसेल तर आम्हाला कुठे येणार आहे. नाही, पण मुळात तुम्ही आता सांगते की वरचं राजकारण जे आहे, ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीला राष्ट्रवादीच्या प्रचंड विरोधात होते, म्हणजे एक वेळ आम्ही अविवाहित राहण्याचं पसंत करू परंतु राष्ट्रवादीशी लग्न करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्यानंतर आता वेगळी भूमिका त्यांनी घेतल्यामुळं तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची घुसमट झाली असेल ना? नुसती घुसमटच नाही का, म्हणजे आमच्याकडे पद्धत नाही जीव देण्याची म्हणून, नाहीतर काही कार्यकर्त्यांनी जीव दिला असता. म्हणजे 14 पासून आम्ही जेव्हा कार्यरत होतो, बाळासाहेब माने या ठिकाणी जिल्हाध्यक्ष होते, स्वतंत्र लढण्याचं पूर्णपणे हे झालं होतं आणि 5ही विधानसभामध्ये स्वतंत्ररित्या लढण्याची एकमेकांशी आमची चर्चा चालू असायची साधारण कार्यकर्त्याची. आणि ज्यांनी हे निर्णय घेतले त्यांनीच वर निर्णय घेतला पुन्हा एकत्रित येण्याची. त्यामुळे प्रचंड घुसमट होऊन ज्या कार्यकर्त्यांना हे मिळणार नव्हतं, काम करायला संधी मिळणार नव्हती, त्यांना उत्साह जो निर्माण झाला तो उत्साह संपूर्णपणे हे झाला आणि पुन्हा आंदण त्या लोकांना देण्यात आलं. तरीसुद्धा एक स्थानिक पातळीवरचा विरोध म्हणून आम्ही तो शिवसेनेची ठेवलाच आणि तो शिवसेनेची विरोध ठेवून आम्ही राष्ट्रवादीला मदत केली जाहीरपणे. परंतु ते आजही कालच्या ह्याच्यावरनं आम्हाला लक्षात येतं की ते कुठेही एकमेकांचे एकत्र येऊन ते आपापसात हे करू शकतात आणि जे विरोधात आहेत त्यांच्या पाठीत कंदीर खुपसून त्यांना बाजूला करू शकतात का, तर ते ओरडू शकत नाहीत, तेवढे ताकदीचे नाहीत. अशा पद्धतीची त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्यांच्या विरोधातच, ह्या किळसवाण्या राजकारणाच्या विरोधातच साधारण मतदार उतरणार आहे असं साधारणतः चित्र दिसतंय. आता तुम्ही म्हटलात की वाड्यात बांधून मारण्यापेक्षा आपण वाडाच सोडलेला बरा. हो. परंतु यानंतर आपण कुठल्या दुसऱ्या वाड्यामध्ये प्रवेश करणार आहात का किंवा दुसरा कुठला मार्ग तुम्ही अवलंबलेला आहे का? नाही, वर जी सेटलमेंट चालली आहे त्यांची त्याचा जे एक छोटा भाग घेता येईल ना मला, की मला कोण मदत करणार आहे त्याला मी मदत करेन. अच्छा, म्हणजे असं तुम्ही ठोस सांगू शकत नाही? हां, नाही, कुणाची सगळ्यांचे हे आम्ही तपासून झालेले आहेत. प्रत्येकाने आपापली ही तयारी केलेली आहे, प्रत्येक जणाचा तयारी पूर्ण होऊन झालेली आहे आणि मग त्याच्यातनं माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचा भाग म्हणजे एखाद्या मला चेपण्याचं संपूर्ण लोकांचं एकमत झालेलं आहे असं मला साधारण चित्र दिसलं. मग आता कुठंतरी आमचा आत्मविश्वास जागा झालेला आहे की आम्ही हे जे काय कोण आमच्या विरोधात कारस्थान करून इतके दिवस वाड्यात चेपून मारण्याचा प्रयत्न करतोय त्यांना किमान स्थानिक पातळीवर तरी आपण आपली ताकद दाखवू. वरच्या पातळीवरची आपण त्याच्यानंतर बघू, परंतु स्थानिक पातळीवरची ताकद नक्की दाखवू. पण स्थानिक पातळीवरची ताकद दाखवण्यासाठी तुमच्या हातामध्ये काहीतरी असं वेपन शस्त्र पाहिजे, ते कोणतं असणार आहे? काय आवश्यकता नाही. मी संपूर्ण शहराची शेतकरी कामगार पक्ष आणून या ठिकाणी संपूर्ण शहराची निवडणूक लढवलेली आहे. 3,500 मतं मला स्वतंत्ररित्या मिळालेली होती. काय आणि त्यात अधिकचं मी काम करून आता त्यालाही खूप वर्ष झालेली आहेत. सगळ्यांच्या विरोधात लढून झालेला आहे माणूस मी, त्यामुळे त्याला घाबरण्याची काय आवश्यकता नाही आणि त्याला पैसेही लागत नाहीत. विचारांची लढाई विचारांबरोबर होते आणि त्याच्यात ती माणसं त्या वेळेला सोबत येतात. पण सध्या अजून तुम्ही असं काही चिन्ह किंवा असं पक्ष ठरवलेलं नाही. निशिकांत भोजने वन मॅन शो. पण आता अनेक जे लोक आहेत की ज्यांना निशिकांत भोजनेसारखे त्यांची आत्ताची मानसिक अवस्था आहे, अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी आता एक वेगळ्या ह्याच्यात बोलतो, कारण काय आहे की हा साधारण विषय चिडीत जाणारा विषय असतो, पण तरीही बोलावा लागतो. एक निशिकांत भोजने हा स्थानिक आहे, बरोबर, आणि मी या शहरात अनेक पिढ्या या ठिकाणी जे 1874ला साधारणतः 76ला आमची नगर परिषद झाली, चिपळूण नगर परिषदेची, तिथपासून आमच्या पिढ्या या ठिकाणी राहत आहेत, त्या आजपर्यंत आहेत. पण त्यावेळेची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या याचा जर विचार केला तर जी लोकसंख्या वाढली ती बाहेरून आलेल्या लोकांची जी काही लोकसंख्या या ठिकाणी झाली, त्या लोक आता शहर चालवत आहेत आणि चालवत आहेत, आणि जी स्थानिक लोक आहेत ती परकी झाली आहेत, उपरी झाली आहेत. हा कुठंतरी फरक आहे आणि तेच लोक सगळा इथल्या लोकांचा आनंद हिरावून घेत आहेत. हे वस्तुस्थिती आलेली, त्यामुळे आता ती कुठंतरी पाण्यावर धोपटा मारण्याचा
वेळ आलेली आहे आणि ते आपण करणार. मी तुम्हाला असं म्हटलं की तुमच्यासारखी ज्यांची मानसिक अवस्था आहे अशा लोकांना काय संदेश द्याल? मी सांगतोय ना, मी स्थानिक लोक आणि परकी लोक हाच विचार करणार. मला परका इथं आणायचा नाही, मी स्थानिकांसोबतच. ठीक आहे, तुम्ही फार काही उघडपणे बोलला नसलात तरी तुमच्या आतल्या जे वेदना आहेत, जे दुःख आहे ते आम्हाला जाणवलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं राजकीय स्थित्यंतरं, वैचारिक परिवर्तन, तडजोडी आणि त्यातून निर्माण होणारे काही परिणाम आणि त्यामुळं स्थानिक पातळीवरती झालेली तुमची घुसमट, याच्यातून तुम्ही हा घेतलेला निर्णय आहे. आणि भविष्यात तुम्ही नेमकं काय करणार हे तुम्हालाच माहिती असावं. जरी तुम्ही आज उघड नाही बोललात तरीसुद्धा तुम्ही जो निर्णय घेतला आहे आणि भविष्यात तुमच्या पूर्ण वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा आहेत. आपण आमचे संवाद साधलात, आम्ही आपले आभारी आहोत. तरी होते निशिकांत भोजने, ज्यांनी काही गोष्ट अधोरेखित केलेली आहेत. जरी ते उघडपणे बोलले नसले तरी नेमकी काय कारण आहे, कोणत्या लोकांच्यामुळे त्यांची घुसमट झाली आणि मग त्यांना अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागला, हे त्यांनी काही स्पष्ट केलेलं नसलं तरीसुद्धा थोडासा स्पर्श त्यांनी केलेला आहे. नक्कीच भविष्यातली वाटचाल त्यांची काय असेल आणि ते नेमकं कोणत्या दिशेनं जातील हे आपण पाहूया. तुर्तास थांबतो. धन्यवाद.